आज मी बनवते हॉटेलमध्ये मिळतो तसा सांबार. आपण घरी नेहमी सांबार बनवतो, पण तो हॉटेलसारखा होत नाही. तर का? ह्याची सर्व कारणं, सर्व पद्धती ह्या रेसिपीमध्ये आहेत. तुम्ही ही रेसिपी पूर्णपणे बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ही रेसिपी पूर्णपणे कळेल आणि आपला सांबार हॉटेलसारखा होईल. सांबार बनवायला इथे मी घेतला आहे शेवग्याच्या शेंगा, या मी सोलून घेतल्या आहेत. बटाटे, भोपळा हा मी कापून घेतलेला आहे. बीन्स, गाजर, कांदा, टोमॅटो, तेल, जिरं, मोहरी आणि सुकी मिरची एक घेतलेली आहे लाल, सांबार मसाला, लाल मिरची पावडर, हळद, हिंग, कढीपत्ता, चिंचेची पेस्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर साखर, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर आणि मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे. तर ही अर्धा तास मी भिजत ठेवलेली होती, जेणेकरून आपला सांबार जो आहे तो छान लवकर शिजेल त्याच्याकरता. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपल्याला आज सांबार बनवायचा आहे तो म्हणजे प्रेशर कुकरमध्ये, पण मी तुम्हाला कढईमध्ये व्यवस्थित फोडणी कशी घालायची हे मी तुम्हाला दाखवते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला स्पष्टपणे दिसेल. तर इथे सर्वात पहिले मी तेल गरम करून घेतलंय. त्याच्यामध्ये मी मोहरी घातलेली आहे. थोडी मोहरी घातल्याच्या नंतर तुम्हाला थोडंसं जिरं घालून घ्यायचंय. हे छान तडतडलं की त्याच्यामध्ये तुम्हाला कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्त्याने सांबारला फ्लेवर आणि टेस्ट खूपच छान येते, त्याच्यामुळे कढीपत्ता घालायचा आहे. त्याच्यानंतर इथे मी हिंग घालून घेते. बरोबर कांदा बारीक चिरलेला. तुम्ही सांबारवाला कांदा मिळतो छोटा, जर तुम्हाला मिळाला मार्केटमध्ये तर तुम्ही तो पण घालू शकता. मी हा नॉर्मल कांदा आहे, हा कांदा मी बारीक करून घेतलेला आहे. तो छान असा गोल्डन ब्राऊन झाला नॉर्मल, ह्याच्यामध्ये आपल्याला बाकीच्या भाज्या ज्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत. आता आपला कांदा छान परतवून झालाय, त्याच्यामध्ये आता आपल्याला भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. भोपळा टाकून घेते, त्याचबरोबर बटाटे, त्याचबरोबर बीन्स आणि गाजर, हे सर्व मिक्स करून घ्यायचंय. तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही टाकू शकता. आता मी याच्यामध्ये टाकून घेते. थोडंसं मिक्स केल्याच्या नंतर शेवग्याच्या शेंगा. हे बघा आपल्या भाज्या छान अशा मस्त परतवून झालेल्या आहेत. आता मी इथे ह्या प्रकारच्या भाज्या घेतल्या ज्या मी तुम्हाला सांगितल्या. तुम्हाला ज्या आवडतात ना त्या भाज्या पण तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे काय होतं, आपला सांबार हेल्दी आणि टेस्टी होतो. तर तुम्हाला जी आवडते ना भाजी ती तुम्ही टाकू शकता. आता आपण याच्यामध्ये मसाले ऍड करून घेऊयात. थोडीशी हळद, त्यानंतर लाल मिरची पावडर, सांबार मसाला, आता हे छान असं एकत्र मिक्स करून घ्यायचे. असं एक प्रकारे सगळं असं मिक्स करून घ्यायचं. जर तुमचा सांबार मसाला किंवा सगळे मसाले जर तुमचे खाली जळत असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण ऍड करू शकता, अगदी 1-2 चमचा. हे किती मस्त आपल्या सांबाराच्या ज्या भाज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. आता थोडेसे आपले सगळे मसाले परतवून झाले, भाज्या परतवून झाल्या की त्याच्यामध्ये मी टोमॅटो घालून घेते. टोमॅटो कसा लगेच शिजतो त्याच्यामुळे मी शेवटी ऍड करते. परत एकदा आपल्याला हे सर्व असं परतवून घ्यायचंय छान प्रकारे. आता ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आपली तुरीची डाळ. त्यानंतर हे पण सर्व असं एकत्र मिक्स करून घ्यायचंय. हे बघा आपली तुरीची डाळ, सर्व भाज्या किती छान मस्त मिक्स झालेल्या आहेत आणि केवढं छान कलरफुल वाटतंय. आता आपल्याला हे कुकरमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे, कारण का आपला आजचा जो सांबार आहे तो कुकर मधला आहे. हे बघा मी कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे, जे आपले सांबारचं जे सगळं मिश्रण होतं ते. आणि कुकरमध्ये प्रॉपर दिसत नव्हतं म्हणून मी तुम्हाला त्या पॅन मध्ये दाखवलं होतं, कढईमध्ये. आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय. हे बघा आता याच्यामध्ये मी पाणी घालून मिक्स करून घेतलेलं आहे. जास्त पाणी घालायचं नाहीये, नाहीतर काय होतं पाणी ना बाहेर येतं, त्याच्यामुळे आपल्याला मीडियमच पाणी घालायचंय. आता मी कुकर लावून ह्याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेते. आता मी कुकर थंड करून उघडून घेते. हे बघा
किती मस्त आपलं सांबार, सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या मस्त शिजलेल्या आहे. आता ह्याला आपल्याला पाहिजे तेवढं आपण पातळ करून घ्यायचं. जेवढं तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे, जेवढं तुम्हाला सांबार घट्ट पातळ पाहिजे तेवढं तुम्हाला पातळ करून घ्यायचंय. हे बघा, आता मी काय करते, सर्वात पहिले अशा भाज्या आहेत ना त्या एकदम सगळ्या अशा अख्ख्या अख्ख्या चांगल्या नाही वाटत सांबारामध्ये. सो नॉर्मल मी थोडंसं याला अशा मॅश करून घेते भाज्यांना. हे बघा, अशा प्रकारे आपला सांबार केवढा किती छान असा मस्त सुगंध पसरलेला आहे ना. हे बघा, आपल्या भाज्या चांगल्या अशा मस्त मॅश झालेल्या आहेत. आता मी त्याच्यामध्ये पाणी टाकून घेते, जेवढं मला पातळ पाहिजे तेवढा सांबार. पाणी टाकून परत एकदा असं हलवून घ्यायचंय, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कन्सिस्टन्सी त्याची कळेल. हे बघा, अशा प्रकारे अजून थोडासा पातळ लागेल. आता ह्याच्यामध्ये मी या स्टेजला इथे चवीपुरतं मीठ घालून घेते. मी मीठ पहिले का नाही घातलं, कारण का शिजून शिजून मिठाची क्वांटिटी डबल होते, त्याच्याकरता मी आत्ता मीठ घालून घेते ह्याच्यामध्ये. मीठ घातल्याच्या नंतर छान असं मिक्स करून घ्यायचंय. आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे मेन इन्ग्रेडियंट, ते म्हणजे चिंचेची पेस्ट. तुम्हाला जेवढं आंबट गोड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घालायचे. त्यानंतर साखर, हे तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही घालायचे, तुम्हाला जेवढं आंबट गोड पाहिजे तेवढं. छान असं एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि 5 मिनिट ह्याला असं उकळवून घ्यायचे. आता आपल्याला सांबारला वरतून एक तडका मारून घ्यायचा आहे. त्याकरता इथे मी घेतलाय पॅन, त्यामध्ये थोडंसं तेल घेतलंय, मोहरी टाकून घेते. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. गॅस तुम्हाला स्लोच ठेवायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये सांबार मसाला आणि कलर करता काश्मीरी पावडर. हे बघा, हे छान असं मिक्स करून घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला हा तडका जो आहे तो सांबारावरती सोडायचा आहे. आता हा तडका जो आहे तो मी ह्या सांबारावर सोडून घेते, म्हणजे आपल्या सांबाराला छान अशी हॉटेल स्टाईल टेस्ट आणि कलर दोन्हीही येईल. हे बघा, बघा केवढा छान असा मस्त आपला सांबार रेडी झालाय. या बात आहे, किती मस्त सुगंध सुटला याला. आता आपल्याला छान सांबार असा मस्त उकळवून घ्यायचंय. एक 5 मिनिटाकरता मी याला उकळवून घेते. हे बघा, आपला सांबार जो आहे किती छान असा उकळतोय आणि प्रॉपर असा रेडी झालाय. त्याचा कलर बघा. तर आता मी याला सर्व करून घेते एका छानशा प्लेटमध्ये. तुम्हाला ही रेसिपी हॉटेलसारखी आहे की नाही हे तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही हे बनवणार. तर नक्की घरी ट्राय करा ही रेसिपी. जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.